रूम नंबर 301. मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात हजारो लोक दररोज येतात. कोणी स्वप्न घेऊन, कोणी भूतकाळ विसरण्यासाठी. पण काही लोक अशा जागी पोहोचतात जिथे पावलोपावली प्रश्न निर्माण होतात. ही गोष्ट आहे एका अशाच मुलीची आणि एका खोलीची. रूम नंबर 301. निशा देशपांडे, वय 23. नवीन नोकरी, नवीन शहर आणि नवीन सुरुवात. निशा राहणार मूळची कोल्हापूरची. तिला न्यूज रिपोर्टर बनायचं होतं. तिला एका चॅनलकडून ऑफर आली होती आणि तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती मुंबईला आली होती. तिच्या बाबांनी तिची राहायची सोय बांद्रे परिसरात सायली निवास नावाचं एक जुनं मुलींचं वसतिगृह तिथे केली होती. सायली निवास 5 मजली जुन्या बांधणीची इमारत. प्रत्येक मजल्यावर 10 रूम होत्या. बाहेरून सुंदर रंगवलेली, पण आत पाऊल टाकताच जाणवतं इथं काहीतरी वेगळं आहे. रिसेप्शनवर बसलेल्या वृद्ध महिला मिसेस परांजपे जणू काही त्या प्रत्येकाकडे संशयाने पाहतायत. निशा त्यांच्या जवळ जाते आणि स्वतःची ओळख करून देते. त्या तिला रूम नंबर 301ची चावी देतात आणि सांगतात रात्री 11 नंतर इथले गेट बंद होतात. त्यानंतर कोणालाही आत येता येणार नाही आणि हो, वेळेत झोपायचं. निशा हसली आणि रूमची चावी घेऊन निघते. ती दार उघडण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण ते काही उघडत नसतं. म्हणून ती परत रिसेप्शनवर जाते. त्यांना सांगते दार उघडत नाही. जेव्हा मिसेस परांजपे आणि निशा त्या रूमसमोर येतात तेव्हा ते कुलूप उघडलेलं असतं. निशा बोलते, आता तर कुलूप उघडत नव्हतं. मिसेस परांजपे तिला सांगतात, कुलूप खूप जुनं आहे म्हणून तसं झालं असेल. आता निशा त्या रूममध्ये जाते. रूम बघत असते. आत मोठी खिडकी असते जी वसतिगृहाच्या मागच्या बाजूला उघडत असते. तिथेच खूप मोठा मैदान असतो. मोकळी जागा असल्यामुळे तिथून छान हवा येत असते. एक कोपऱ्यात एक जुना आरसा. निशाला रूम खूप आवडते. दुसऱ्या दिवशी तिला कामावर जायचं म्हणून ती लवकर झोपायला घेते. प्रवासाने दमलेली असते म्हणून मग तिला पटकन झोप लागते. मध्यरात्री तिला जाग येते. कसलासा हलकासा आवाज येत असतो. जणू कोणीतरी चालतंय अगदी जवळ. ती उठून दरवाजाजवळ जाते आणि दार थोडं उघडून पाहते, पण बाहेर कोणीच नसतं. तिला भात झाला समजून ती परत झोपते. दुसऱ्या दिवशी ती तिच्या ऑफिसला जाते. संध्याकाळी जेव्हा ती रूमवर येते तेव्हा तिच्या कपाटातील काही कपडे खाली पडलेले होते. तिला काही समजत नाही. कदाचित आपण सकाळी घाईत कपडे काढताना पडले असा विचार करून तिने पुन्हा सर्व कपडे नीट लावले आणि खाली जेवायला गेली. रात्री दमल्यामुळे तिला झोप लागली, पण परत मध्यरात्री तिला जाग आली. आता पाण्याचा आवाज येत होता. तिने बाथरूममध्ये पाहिलं तर नळ चालू होता. तिने तो बंद केला आणि मागे वळली तर तो परत चालू झाला होता. तिने परत तो नळ बंद केला. आता तिला वाटत होतं ह्या रूममध्ये काहीतरी विचित्र आहे. दुसऱ्या दिवशी ती त्या वसतिगृहामध्ये राहणाऱ्या सीमाशी बोलली. सीमा थोडी घाबरली. रूम नंबर 301, तू खरंच तिथे राहतेस का? निशा बोलली, हो का, काय झालं? एक श्रद्धा नावाची मुलगी तिथे आधी राहायची. तिने आत्महत्या केली म्हणतात तिथे. 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. मी पण आता 6 महिन्यापूर्वीच आली आहे, त्यामुळे जास्त काही माहीत नाही. आता निशाच्या डोक्यात प्रश्नांचा भडीमार झाला होता आणि तिला उत्तरं हवी होती. काय रहस्य होतं त्या खोलीचं? निशा आता जास्त काळजीपूर्वक वागत होती.
दिवसभर ऑफिस आणि रात्री तीच खोली, रूम नंबर 301. आता ती खोली केवळ एक जागा उरली नव्हती, ती जणू कुठल्या तरी सत्याचा दरवाजा बनली होती. त्या रात्रीही ती झोपायला गेली, पण अर्ध्या रात्री पुन्हा तेच, बाथरूममधून पाण्याचा आवाज. ती उठून बाथरूमजवळ गेली, दार उघडलं, नळ चालू, पण आत कोणीही नाही. आणि मग तिला दिसलं भिंतींवर लिहिलेलं एक रक्तसर अक्षरातील वाक्य, मी परत येईल. निशा घाबरून खाली पळाली. ती सरळ मिसेस परांजपे यांच्याजवळ गेली. त्यांना बोलली, माझ्या रूममध्ये काहीतरी विचित्र चाललंय. बाथरूममध्ये आवाज, भिंतींवर लिहिलेलं वाक्य. तेव्हा मिसेस परांजपे बोलल्या, श्रद्धा, माझ्या मैत्रिणीची नात होती. हो, तीच श्रद्धा, जिने इथे आत्महत्या केली. खूप मन मिळावू, हसमुख आणि मेहनती मुलगी होती. खूप मोठी स्वप्न घेऊन आली होती इथे. पण काय चालू होतं तिच्या मनात काय माहीत, तिने स्वतःला संपवलं. एका शब्दाने काही बोलली नाही. परांजपेच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिच्या स्वरात दुःखाऐवजी एक खोल राग होता. तिच्या आत्म्याला अजूनही शांती नाही. ती काहीतरी सांगू पाहते. तिच्याबरोबर जे झालं ते तुझ्या माध्यमातून उघड करू पाहते. दुसऱ्या दिवशी निशाने श्रद्धाच्या मृत्यूबद्दल जुने पेपर शोधले. एका बातमीत लिहिलं होतं, विक्रांत साळुंखे, श्रद्धाचा प्रियकर, नोकरीचं वचन देऊन तिचा वापर केला होता. गर्भवती असल्याचं कळल्यावर त्याने तिला सोडलं आणि त्याच रात्री श्रद्धा गेली. पण एक अनाम मेल निशाला आला होता. त्यात लिहिलं होतं, श्रद्धा आत्महत्या करणाऱ्यातली नव्हती, तिला कोणीतरी मारलं. निशा आता साशंक झाली होती. श्रद्धाची आत्महत्या ही एक हत्या होती का? रात्री निशा पुन्हा त्या खोलीत परतली आणि झोपायच्या आधी आरशासमोर उभी राहिली. तिने सावध शब्दात पुटपुटलं, श्रद्धा, तू इथे असशील तर मला एक खूण दे. मी तुझं सत्य जगासमोर आणेन. तेव्हा आरशामागे एक शुभ्र सावली क्षणभर दिसली. डोळे भरलेले, ओठ मिटलेले, पण डोळ्यात स्पष्ट विनवणी. माझं खरं जगाला कळू दे. तो क्षण होता निशासाठी मागे वळण्याचा नाही. निशाने आता निर्णय घेतला होता. श्रद्धाचा आत्मा शांत होणार नाही तोपर्यंत ती थांबणार नाही. रूम नंबर 301मध्ये रोज घडणाऱ्या गोष्टी आता केवळ अघटित नव्हत्या, त्या होत्या एका मृत आत्म्याचं सत्यासाठीची आर्त हाक होती ती. निशाने श्रद्धाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तिच्या मैत्रिणी कामिनी, पूजा यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडून समजलं विक्रांत हा त्या मैदानावर खेळायला येत असे आणि तिथेच त्यांची ओळख झाली होती. मग त्याला समजलं श्रद्धा चांगल्या नोकरीच्या शोधात आहे. त्याने तिला मोठ्या कंपनीमध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले होते आणि तिच्यासोबत खोटं प्रेमाचं नाटक करून तिचा वापर करून तिला सोडलं. यामुळे ती खूप अस्वस्थ होती आणि टोकाचं पाऊल उचललं. पण श्रद्धाच्या मृत्यूनंतर तिचा मोबाईल कोणाला सापडला नाही. पोलिसांनी संपूर्ण रूमची धरती घेतली, त्यांना काही सापडलं नाही. निशाला काहीतरी आठवलं म्हणून ती लगेच बाथरूममध्ये गेली. तिने तिथला फ्लश टँक उघडला तर तिला तिथे प्लॅस्टिक पिशवीमध्ये एक मोबाईल सापडला. तिने तो मोबाईल चालू करण्याचा प्रयत्न केला. आधी तर तो चालू होत नव्हता, पण नंतर तो चालू झाला. त्यामधून तिच्या हाती लागलं
एक ऑडिओ मेसेज. श्रद्धाने आत्महत्येच्या 1 दिवस आधी रेकॉर्ड केला होता. मी काही चूक केलं नाही, पण विक्रांत मला त्रास देतोय. तो मला धमकी देतोय. म्हणतोय मी कोणालाही काही सांगितलं तर तो माझं काहीतरी वाईट करेल. निशाने हा ऑडिओ मेसेज लगेच स्वतःकडे सेव्ह केला आणि पोलिसांपर्यंत पोहोचवायचं ठरवलं. विक्रांत साळुंखे सध्या एका प्रसिद्ध फर्ममध्ये वरिष्ठ अधिकारी होता. सार्वजनिकरित्या प्रतिष्ठित, पण खाजगी आयुष्यात मात्र धोकेबाज, धूर्त आणि निर्दयी. निशाने त्याला भेटायचं ठरवलं. तिने त्याला मी एका न्यूज चॅनलकडून आले आहे, मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे असं सांगितलं आणि एका कॅफेमध्ये भेटायला बोलवलं. सुरुवातीला तर ती त्याच्यासोबत त्याच्या करिअरबद्दल बोलते, मग त्याला त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल विचारते आणि मग त्याला थेट प्रश्न विचारते. श्रद्धाची आठवण येते का? विक्रांत थोडा अडखळतो आणि तिला विचारतो, तू कोण? श्रद्धाची मैत्रीण आहेस का? झालं गेलं विसर आता. निशा त्याला विचारते, तिला तूच मारलं होतंस ना? विक्रांतचा चेहरा घामाघूम होतो. तो खूप घाबरलेला असतो. तो उठून जात असतो, पण निशा त्याला थांबवते. तिचा आवाज थोडा बदललेला असतो. ती त्याला बोलते, तूच मारलं ना मला? बोल ना, काय चूक होती माझी? का मारलं मला? विक्रांत घाबरून तिचा हात झटकून तिकडून निघून जातो. निशाने आता सर्व पुरावे गोळा केले होते. मेसेजचे स्क्रीनशॉट, ऑडिओ मेसेज ज्यामध्ये विक्रांत तिला धमकी देत होता आणि ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला तेव्हाचं मैदानातील CCTV फुटेज, कारण तिला भेटायला विक्रांत तिकडून आला होता हे त्यामध्ये दिसत होतं. हे सर्व तिने पोलिसांना दिलं आणि श्रद्धाची केस परत ओपन करायला सांगितलं. पोलिसांनी सर्व पुरावे पडताळून पाहिलं. काही दिवसातच त्यांनी विक्रांतला अटक केली. त्यांनीही त्याचा गुन्हा कबूल केला, कारण त्याला समजलं होतं आपण जे काही केलं आहे ते आता लपवू शकणार नाही. त्यांनी श्रद्धाला मारलं होतं आणि तिथून पळ काढला होता. हे सर्व समजल्यावर कोर्ट त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावते. त्यानंतर निशा रूम नंबर 301 मध्ये येते. तेव्हा एक हलकासा थंड वारा रूममध्ये फिरत होता आणि आरशामध्ये एक छाया दिसली, श्रद्धाची. तिच्या चेहऱ्यावर एक हसू होतं, डोळ्यात शांतता होती, जणू ती निशाचे आभार मानत होती. ती बोलली, तू माझं सत्य जगासमोर आणलंस, आता मी मुक्त आहे. आरशामधील प्रतिमा हलक्या प्रकाशात विरून गेली आणि त्या क्षणी रूम नंबर 301चा दार हळूच उघडलं. रूम नंबर 301 आता मुक्त झाली होती. पण एक गोष्ट मात्र खरी, सत्य लपवलं जाऊ शकतं पण विसरलं जात नाही. आणि जेव्हा एखाद्या आत्म्याला शांती हवी असते तो नक्कीच आपलं सत्य बोलून दाखवतो, कुठल्या तरी निशाच्या माध्यमातून.